जय जवान जय किसान। आज आपण बघितलं संपूर्ण देशामधली परिस्थिती अशी आहे, लोकाला घरी स्वयंपाक करायला सुद्धा गॅस नाही। ही सगळी परिस्थिती सरकारनं वेळीच लक्ष न दिल्यामुळं, वेळीच उपाययोजना न केल्यामुळे हे जरी म्हणत असले कुठे तिकडे आमचे गॅसचे टँकर अडकले, पाईपलाईन बंद केली, फलाना झालं बिस्ताना झालं, सगळं झूट आहे। कारण मागच्या 4 दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणत होते की घाबरायचं कारण नाही, सगळ्याला गॅस पुरवठा पेट्रोल सगळं व्यवस्थित आणि सुरळीतपणे मिळणार। 4 दिवसात अशी काय परिस्थिती झाली की लोकांच्या गॅसच्या दुकानासमोर लाईन लागल्या। 4 दिवसामध्ये अशी काय परिस्थिती निर्माण झाली की तुम्हाला जो मोबाईल वरनं गॅस साठी नंबर लावता येतो तो तुम्हाला नंबर बंद करावा लागला। अशा अनेक प्रश्न आहेत आणि याला पूर्णपणे कारणीभूत सरकारचं ढिसाळ नियोजन आहे। कुठलंही नियोजन नाही, उठसूट घोषणा करायची या सरकारला सवय लागली आहे, उठसूट आमिष लोकांना दाखवायची सरकारला सवय लागली आहे। त्याच्यामुळं आज जनतेवरती त्या ठिकाणी स्वयंपाक सुद्धा करायला गॅस नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। म्हणून आज सिलेंडरची अंत्ययात्रा आम्ही बार्शी तालुक्यातील तमाम सगळ्या बांधवांच्या वतीनं काढतोय। आज गॅस सिलेंडरची अंत्ययात्रा सरकारच्या नाकर्तेपणामुळे निघते आहे। याच सिलेंडरमुळे या सरकारची सुद्धा अंत्ययात्रा येणाऱ्या इलेक्शनला निघल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळं आमची सरकारला विनंती आहे की तुम्ही फक्त आमिष दाखवणे आणि खोट्या घोषणा करणे, वल्गना देणे बंद करा। जी वस्तुस्थिती आहे ती जनतेला सांगत चला, जी परिस्थिती आहे ती सांगत चला, जनता सुधरून राहील, जनता त्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल। परंतु तुम्ही झुपीत दगड घातल्यासारखं डोक्यात रात्री चुटून कुठलाही निर्णय घेता काय पण सांगताव करायला जनतेची हाल त्याच्यामुळे प्रचंड होत आहेत। आज जर बघितलं उन्हाचा जवळपास 40 अंशाच्या घरात पारा गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावरती लोक सिलेंडर घेऊन दिवस थांबतात, आमच्या माता भगिनी रस्त्यावरती थांबतात। ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। सरकार मायबाप मोदी साहेब तुमचा जगात डंका आहे। तुम्हाला असं म्हणलं जातंय संपूर्ण जगभर की तुमच्या शब्दाला किंमत आहे। तुमच्या शब्दाला जर जगभर किंमत असेल तर तुम्ही फक्त आम्हाला एक सिलेंडरची टाकी उपलब्ध करून द्या, एवढीच आमची विनंती आहे। आणि जर ते तुमच्याच्यानं होत नसलं तर मोदी साहेब तुम्ही तसं जनतेला सांगा। परंतु खोट्या आमिष आणि खोट्या पद्धतीच्या भूलथापा देऊन जनतेला त्या ठिकाणी नादी लावायचं काम आणि पाप जे तुम्ही करताय ते थांबवा, एवढीच आमची या निमित्तानं विनंती आहे। नरेंद्र भी गायब, अरे नरेंद्र भी गायब, नरेंद्र भी गायब, नरेंद्र 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 भी गायब, 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 नरेंद्र नरेंद्र। आज बार्शी तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, संभाजी ब्रिगेडच्या वतीनं, शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीच्या वतीनं आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं बार्शी तहसील कार्यालयासमोर सिलेंडरची अंत्ययात्रा काढलेली आहे। सिलेंडरची अंत्ययात्रा काढायची वेळ महाराष्ट्रातील जनतेवरती आणि देशभरातल्या जनतेवरती या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेल्या आहे, सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे आलेल्या आहे। ज्या सरकारनं नेहमी अशा घोषणा केल्या जातात, नेहमी असं सांगितलं जातं की हा विश्वगुरु आहे आणि विश्वगुरु देशांचे पंतप्रधान असणारे, जगात त्यांच्या शब्दाला किंमत आहे। जर त्यांच्या शब्दाला जगात किंमत असेल तर आम्हाला अभिमान आहे त्याचा। परंतु ज्या विश्वगुरूंना विश्वामध्ये मान्यता आहे त्या विश्वगुरूने आम्हाला फक्त सिलेंडर मिळवून द्यावा, एवढी आमची विनंती आहे। जर तुमच्याच्यानं फक्त आम्हाला सिलेंडर देता येत नसेल तर लक्षात ठेवा, तुम्ही या देशातल्या जनतेच्या पुढे सिलेंडर करणं गरजेचं आहे। या देशातील जनतेला खरी जी काही वस्तुस्थिती ती सांगणं गरजेचं आहे। कारण मागच्या 4 दिवसापूर्वी या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असे म्हणले होते की गॅसचा तुटवडा होणार नाही, गॅस कुठेही कमी पडणार नाही, पेट्रोल डिझेल सुरळीत मिळेल। आणि आज अशी परिस्थिती आहे, प्रत्येक गॅस एजन्सीच्या समोर किमान 1,000 लोक आज गॅस सिलेंडर घेऊन बसलेले आहेत। या गॅस केवळ आम्हाला मिळत नसल्यामुळं, गॅसची वितरण व्यवस्था नीटनेटकी नसल्यामुळं, कुठलंही नियोजन नसल्यामुळं 40-42 अंश सेल्सिअस असणाऱ्या तापमानामध्ये आज सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरायची वेळ आणि रस्त्यावर बसायची वेळ या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे। म्हणून आम्ही आज सिलेंडरची अंत्ययात्रा काढलेली आहे। जर सरकारने याची उपाययोजना केली नाही तर सरकारची राजकीय अंत्ययात्रा निघल्याशिवाय या देशामध्ये राहणार नाही, एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।
नरेंद्र भी गायब, नरेंद्र भी गायब, नरेंद्र, नरेंद्र, नरेंद्र,